रिसर्च म्हणजे काय? रिसर्च इज सिम्पली अ सिस्टमॅटिक अँड रिफाइंड टेक्निक ऑफ थिंकिंग, एम्प्लॉइंग स्पेशलाइज्ड टूल्स, इन्स्ट्रुमेंट्स अँड प्रोसिजर्स. एखाद्या प्रॉब्लेमचं जर सोल्युशन आपल्याला शोधायचं असेल तर ते सोल्युशन शोधण्यासाठी आपण रिसर्च करतो. रिसर्च म्हणजे संशोधन हे एक शास्त्रीय प्रक्रिया आहे आणि ही शास्त्रीय प्रक्रिया ज्याद्वारे नवीन तथ्य, सिद्धांत किंवा तत्वे उभारण्याच्या उद्देशाने प्रणालीबद्ध आणि पद्धतशीरपणे माहिती गोळा केली जाते आणि तिचे विश्लेषण केले जाते. म्हणजे काय करायचं रिसर्च मध्ये? बेसिकली एखादी गोष्ट जी आपण टेक्निक वापरून सिस्टमॅटिकपणे रिफाईंड वेनं थिंकिंग करणं म्हणजे शास्त्रीय प्रक्रिया. काय शास्त्रीय प्रक्रिया आहे ज्याद्वारे तथ्य म्हणजे एखादी फॅक्ट ही शोधली जाते किंवा त्याचा अभ्यास, सिद्धांत एखादा सिद्धांत असेल किंवा तत्व असेल ते उभारण्याच्या उद्देशानं प्रणालीबद्ध किंवा पद्धतशीरपणे माहिती गोळा केली जाते आणि त्याचं विश्लेषण केलं जातं. त्याला आपण रिसर्च म्हणतो. आता हे रिसर्च आपल्याला करायचं आहे, संशोधन करायचं आहे, तर याचे वेगळे टाइप्स कुठले कुठले हे बघायला पाहिजे. आता हे टाइप्स म्हणजे बेसिक और फंडामेंटल किंवा प्युअर किंवा थ्योरेटिकल रिसर्च. पहिला जो प्रकार आहे तो बेसिक रिसर्च किंवा फंडामेंटल रिसर्च किंवा प्युअर रिसर्च किंवा आपण त्याला काय म्हणतो बेसिक रिसर्च असं म्हणतो. तर बेसिक रिसर्च, फंडामेंटल रिसर्च, प्युअर रिसर्च हे सगळे एकच आहे. थ्योरेटिकल रिसर्च हा एक रिसर्च आहे, याच्यामध्ये थ्योरी डेव्हलप केल्या जातात किंवा त्या सिद्धांत मांडला जातो. याचा लगेच आपल्याला फायदा नसतो, पण पुढे कधी तो फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीने केलेलं रिसर्च म्हणजे बेसिक रिसर्च किंवा फंडामेंटल रिसर्च. दुसरा आहे अप्लाइड रिसर्च. हा उपयोजित संशोधन. एखादं ऍप्लिकेशन तयार होतं आणि त्या ऍप्लिकेशनचा कुठेतरी आपल्याला फायदा होतो म्हणून ते आपण रिसर्च करतो, त्याला म्हणतो ऍप्लिकेशन ओरिएंटेड रिसर्च, अप्लाइड रिसर्च. उपयोजित कुठेतरी त्याचा फायदा व्हावा म्हणून केलेलं संशोधन. आणि तिसरा आहे कृती संशोधन किंवा ऍक्शन रिसर्च. आता हे तिन्ही प्रकार आपण व्यवस्थित समजून घेऊया. थ्योरेटिकल रिसर्च किंवा आपण ज्याला काय म्हणतो प्युअर रिसर्च किंवा बेसिक रिसर्च किंवा मूलभूत विषय, हे मूलभूत संशोधन आहे. बरोबर? हे मूलभूत संशोधन म्हणजे नेमकं काय ते जर समजलं तर आपल्याला पुढचे विषय समजू शकतील. बेसिक रिसर्च मध्ये काय? बेसिक रिसर्च नोन ॲज प्युअर और थ्योरेटिकल रिसर्च, ज्याला प्युअर किंवा थ्योरेटिकल रिसर्च म्हणतात. इट फोकसेस ऑन डिस्कवरिंग न्यू प्रिन्सिपल्स और थिओरीज. याचा मेन फोकस काय असतो? मेन ऍप्लिकेशन याचं काय असतं की एखादी थ्योरी तयार करायची, एखादा सिद्धांत मांडायचा असेल, एखादा प्रिन्सिपल किंवा थ्योरी एखादी डेव्हलप करायची असेल तर बेसिक रिसर्च केला जातो. म्हणजे मूलभूत संशोधन, ज्याला शुद्ध किंवा सैद्धांतिक संशोधन असे म्हणतात, हा ज्ञानाच्या नवीन तत्वे किंवा सिद्धांताची शोध घेण्यावरती केंद्रित असतो. म्हणजे एखादा सिद्धांत त्याचा शोध घ्यायचा असेल किंवा नवीन तत्व शोधायचं असेल तर हा रिसर्च केला जातो. या प्रकारच्या संशोधनामध्ये थेट अनुप्रयोगांचा विचार केला जात नाही. बरोबर? सो दिस टाइप ऑफ रिसर्च डज नॉट कन्सिडर डायरेक्ट ऍप्लिकेशन. याच्यामध्ये डायरेक्ट ऍप्लिकेशन नसलं तरी चालेल तर असा रिसर्च केला जातो. बरोबर? त्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वैज्ञानिक ज्ञानाचा विस्तार करणे. एखादं थिअरी तयार करून ठेवणं, एखादा सिद्धांत जर मांडून ठेवला तर त्याच्यावर पुढे जाऊन मोठा रिसर्च होऊ शकतो. म्हणून एखादा सिद्धांत मांडायचा असेल, थिअरी तयार करायची असेल तर मूलभूत रिसर्च केला जातो. दुसरा आहे अप्लाइड रिसर्च, उपयोजित संशोधन. उपयोजित संशोधन म्हणजे अप्लाइड रिसर्च. इट इज द ऍप्लिकेशन ऑफ सायंटिफिक नॉलेज टू सॉल्व्ह स्पेसिफिक प्रॉब्लेम. एखादी जी थ्योरी पूर्वी तयार केलेली आहे, बेसिक रिसर्च केलेला आहे, त्या थ्योरीचा उपयोग करून किंवा एखाद्या सिद्धांताचा उपयोग करून किंवा एखाद्या साधनाचा उपयोग करून एखाद्या स्पेसिफिक प्रॉब्लेम वरती आपण काम करणं आणि त्या प्रॉब्लेमला सोल्युशन शोधून काढणं आणि समाजामध्ये त्याचा वापर कसा होईल, सोसायटीमध्ये त्याचं कुठे ऍप्लिकेशन आहे का ते शोधणं, याला म्हणतात उपयोजित संशोधन. म्हणजे उपयोजित संशोधन म्हणजे शास्त्रीय ज्ञानाचा वापर करून विशिष्ट समस्यांचे निराकरण करणे. हे संशोधन व्यावहारिक उद्देशासाठी केले जाते असं म्हणतात. जसे की औषधांचा विकास, तंत्रज्ञानाची सुधारणा किंवा समाजातील समस्या सोडवणं. म्हणजे तीन प्रकार आपण बेसिकली घेतलेत. औषध निर्माण करणं. समजा पूर्वी करोना आला होता, करोनामध्ये त्याच्यावर औषध नव्हतं. औषध शोधण्यासाठी लोकांनी एकदम प्रयत्न केला. सगळं काही महिन्यातच आपली एक लस तयार झाली आणि त्या लसीचा आपण उपयोग केला आणि उपयोग करून काही महिन्यामध्ये मला वाटतं निम्म्यापेक्षा जास्त समाजाला, जनतेला आपण ती लस देऊ शकलो आणि करोना थांबवू शकलो. आणि तो उपयोजित संशोधन म्हणजे आता जो प्रॉब्लेम आहे
त्या प्रॉब्लेमवरती काम करणं, त्या प्रॉब्लेमला सोल्युशन देणं, याला म्हणतो अप्लाइड रिसर्च. त्याचं लगेच ऍप्लिकेशन असणं गरजेचं आहे. तर झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार काय? ऍक्शन रिसर्च, कृती संशोधन. हा तिसरा प्रकार आहे. याच्यामध्ये काय केलं तर डेफिनेशन याचे वेगळ्या शास्त्रज्ञांनी, वेगळ्या अभ्यासकांनी, वेगळ्या व्यक्तींनी, तत्वज्ञांनी त्याची डेफिनेशन केलेली आहे. डेफिनेशन अशी आहे, डेफिनेशन ऑफ ऍक्शन रिसर्च बाय स्टीफन कोरी. Research is the research undertaken by practitioners so that they may improve their practice. एखादा प्रॅक्टिशनर्स असेल, त्या प्रॅक्टिशनर जो किंवा एखादा काम करणारा किंवा शाळेमध्ये एखादा शिक्षक किंवा एखादा जे मॅनेजमेंट म्हणतो आपण, त्या मॅनेजमेंटला एखादा प्रॉब्लेम अचानक येतो पुढे, एखादा खोडकर विद्यार्थी किंवा एखाद्या विद्यार्थ्याकडे काही प्रॉब्लेम्स असेल किंवा एखादा ऐकण्याचा प्रॉब्लेम, काहीतरी असे छोटे छोटे प्रॉब्लेम जर आले, अशा प्रॉब्लेमला इमिजिएट तुम्हाला सोल्युशन द्यायचं असतं. म्हणजेच काय, स्टीफन कोरे काय म्हणतात, यांच्यानुसार कृती संशोधन म्हणजे अभ्यासकांनी केलेले संशोधन, बरोबर, जेणेकरून ते त्यांच्या सरावात सुधारणा करू शकतील. त्यांचा सराव म्हणजे काय माहितीये का, त्यांचे जे आता काम करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये एखादी सुधारणा करायची असेल, त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी असेल त्याच्यामध्ये सुधारणा करायची असेल, तर त्यासाठी लागणारं संशोधन, ज्याच्यामध्ये स्वतः ते आणि त्यांचे सहकारी सहभागी होऊन त्याच्यावरती संशोधन करू शकतात, त्या संशोधनाचं विश्लेषण करू शकतात आणि विश्लेषण करून त्याच्यामध्ये सुधारणा करून त्यांचं काम चांगल्या रीतीने करू शकतात. यासाठी म्हणतात कृती संशोधन. ऍक्शन पाहिजे इथे. एखाद्या गोष्टी जर प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेमला इमिजिएट ऍक्शन तुम्हाला द्यायची आहे आणि त्या ऍक्शनवरती काम करून तुम्हाला त्याच्यात सुधारणा करायची असेल तर ऍक्शन रिसर्च. सो कोरे काय म्हणतात, ऍक्शन रिसर्च इज द रिसर्च अंडरटेकन बाय प्रॅक्टिशनर्स सो दॅट दे मे इम्प्रूव्ह देअर प्रॅक्टिस. त्यांची प्रॅक्टिस इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांना एखादी ऍक्शन घ्यावा लागते आणि तो जो रिसर्च होतो, जे संशोधन होतं, त्याला आपण म्हणतो कृती संशोधन. AW बेस्ट त्यांनी असं म्हटलंय, कृती संशोधन म्हणजेच तात्काळ अर्ज आला एखादा किंवा एखादी गोष्ट तुम्हाला सापडली किंवा वाटली, त्याच्यावर लगेच लक्ष केंद्रित करायचंय आणि तात्काळ अर्जावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करायचंय, पण त्या सिद्धांतावरती करायचं नाही. यात खऱ्या समस्येवर भर दिला जाणार आहे आणि येथे कुठलीच अशी परिस्थिती नसणार आहे की ती तुम्हाला डिले करायची. ती आज आत्ता ताबडतोब, या शब्दाचा अर्थ असा, आत्ता आणि लगेचच ती गोष्ट तुमच्या लक्षात आली, लगेचच त्या गोष्टीवरती तुम्हाला उपाय सुचवायचा आहे आणि तो उपाय सुचवण्यासाठी तुम्ही किंवा तुमचे सहकारी यांचा सहभाग घेऊ किंवा त्यांच्या सहभागानं ते काम करायचं, असं त्यांचं म्हणणं आहे. ऍक्शन रिसर्च हॅज फोकस ऑन द इमिजिएट ऍप्लिकेशन. इमिजिएट ऍप्लिकेशन, लगेच ऍप्लिकेशन पाहिजे, वेळ नाही आता माझ्याकडे, मला आत्ता ऍप्लिकेशन पाहिजे. नॉट ऑन द डेव्हलपमेंट ऑफ थिअरी. थिअरी मला डेव्हलप करायची नाहीये, थिअरी डेव्हलप करण्यात दुसरे शास्त्रज्ञ आहेत, ते काम करणार आहेत, पण मला लगेच आत्ता जे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर इमिजिएट ऍप्लिकेशन पाहिजे. एम्फेसिस शुड बी ऑन अ रिअल प्रॉब्लेम. खरा जो आत्ताचा प्रश्न आहे त्या प्रश्नावरती मला काय, रिअल प्रॉब्लेमवरती आता काय पाहिजे, सोल्युशन पाहिजे. अँड नाव इन अ लोकल सेटिंग. नाव इन अ लोकल सेटिंग, जिथे आहे तिथेच, त्याच भागामध्ये, त्याच एरियामध्ये, त्याच लोकांच्या सहाय्यानं जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्याकडनं संशोधन करून घेणं, म्हणजेच आपण त्याला म्हणतो ऍक्शन रिसर्च. याला बाहेर आणायची गरज नाही कोणाची, आपण स्वतः उभं राहून तिथे त्या प्रश्नांना उत्तर शोधणं म्हणजेच ऍक्शन रिसर्च करणं. तर हा तिसरा प्रकार आहे ऍक्शन रिसर्च. तर आपण पहिला काय बघितला, बेसिक रिसर्च, जिथे थ्योरी तयार केली जाते, एखादा सिद्धांत मांडला जातो, त्याला वेळ लागतो, तत्वज्ञ त्याच्यामध्ये काम करत असतात. पुढचा आहे आपण म्हणतो ऍप्लिकेशन ओरिएंटेड रिसर्च, जिथे एखाद्या प्रॉब्लेमला ऍप्लिकेशन दिलं जातं, संशोधन केलं जातं, एखादी नवीन गोष्ट शोधून घेतली जाते आणि अशा चांगल्या चांगल्या उपकरणांच्या इक्विपमेंट, याला आपण म्हणतो मशीनच्या साह्य आपण चांगलं काम करू शकतो, त्याला आपण म्हणतो ऍप्लिकेशन. पुढे तर त्या रिसर्चचं ऍप्लिकेशन सोसायटीसाठी होऊ शकतं. आणि ऍक्शन रिसर्च हा तिसऱ्या प्रकारचा जो रिसर्च आहे, जो जिथे प्रॉब्लेम आहे तिथेच काम केलं जातं, त्याच लोकांच्या साह्याने ते काम केलं जातं आणि त्याच्यावर तोडगा काढला जातो. तो तोडगा तात्पुरता जरी असला तरी तो प्रश्न मिटवतो आणि पुन्हा जर प्रश्न आला तर पुन्हा त्याच्यावर नवीन तोडगा काढला जातो. याला आपण म्हणतो कृती संशोधन. जॉर्ज मौली काय सांगतात, ऑन द स्पॉट रिसर्च, जिथे आहे तिथे, एम्ड ऍट द सोल्युशन ऑफ अन इमिजिएट प्रॉब्लेम. आत्ता जो प्रॉब्लेम आहे, इमिजिएट प्रॉब्लेम, त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, सोल्युशन देतो. सो कृती संशोधन, जॉर्ज जे मौली काय म्हणतात, यांच्या मते शिक्षणामध्ये समस्यांचे तत्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने जागेवरच केले झालेले संशोधन म्हणजे कृती संशोधन. ही अगदी साधी आणि चांगली डेफिनेशन. काय
समस्यांचे तात्काळ निराकरण करायचंय. आणि त्या तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने जागेवरच केलेलं संशोधन म्हणजे कृती संशोधन. सो कृती संशोधन शिक्षक आणि प्रशासकांना भेडसावणाऱ्या तात्काळ समस्येशी संबंधित असतं. म्हणजे एखादी व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तो तात्काळ सोडायचा असतो. शिक्षणामध्ये काही अचानक प्रॉब्लेम आला तर तो तात्काळ सोडवायचा असतो. वर्गामध्ये काही प्रॉब्लेम आला तर तो तात्काळ सोडायचा असतो. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काही प्रॉब्लेम आला तो तात्काळ सोडायचा असतो. आजूबाजूच्या आपल्या परिसरामध्ये, शाळेच्या किंवा कॉलेजच्या किंवा हायस्कूलच्या, आपण विद्यालयाच्या परिसरामध्ये काही प्रॉब्लेम होतो तात्काळ सोडवायचा असतो. आणि तात्काळ ज्या गोष्टी त्याच्यावर कृती करणं अपेक्षित असतं. आणि म्हणून हा कृती संशोधनाचा तिसरा जे डेफिनेशन जॉर्ज मौली यांनी केली, ते म्हणतात शिक्षणामध्ये समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने जागेवरच केलेलं संशोधन म्हणजे कृती संशोधन. हा आपण आज जे 3 भाग बघितले, आपण डिस्कवरी आता तर फार कोणी करेल असं मला वाटत नाही याच्यामध्ये, पण पुढे जाऊन तुम्ही जेव्हा शास्त्रज्ञ व्हाल तेव्हा तुम्ही एखादा सिद्धांत किंवा थिअरी मांडू शकता. किंवा एखादा तुम्ही जर शास्त्रज्ञ असाल तर तुम्ही ऍप्लिकेशन ओरिएंटेड रिसर्च करू शकता. किंवा त्याच्या पुढे जर तुम्हाला इमिजिएट रिसर्च करायचा असेल तर तुम्ही कृती संशोधन किंवा ऍक्शन रिसर्च करू शकता.